नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत 17 जून 2026पर्यंत आलेल्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या जाणून घेणार आहोत. ओके, मे 2026चा जो 1500चा हप्ता आहे तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजूनही पैसे आलेले नाही आहेत आणि ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आहेत त्यांनी काय करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. जून 2026च्या मध्यापर्यंत मार्च आणि एप्रिल 2026 या 2 महिन्यांचे मिळून 3000 पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता शासनाकडून मे 2026च्या 1500च्या हप्त्याचे वितरण आता सुरू करण्यात आलेले आहे. ओके, आता सर्वात जी महत्त्वाची अपडेट आहे पहिली, ओके, ते आपण पाहूया. ओके, आता 17 जून 2026पर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. ओके, अनेक लाभार्थींना DBTद्वारे थेट बँक खात्यात 1500 जमा झाल्याचे संदेशसुद्धा प्राप्त झालेले आहेत, SMS प्राप्त झालेले आहेत. ओके, सध्या ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हप्त्याचे वितरण झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण बघूयात. ओके, जळगाव, नाशिक, अहमदनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर, ओके, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशिम. ओके, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. ओके, या जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्याची माहिती मिळत आहे आणि ज्या महिला या जिल्ह्यातल्या आहेत, ओके, उस्मानाबाद म्हणजेच की धाराशिव, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, नवीन नाव धाराशिव आहे त्याचं. ओके, या जिल्ह्यात ज्या महिलांचे पैसे जमा झालेले आहेत, ओके, त्या महिलांनी कृपया करून कमेंट करा. ओके, आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. आणि या जिल्ह्यामधील ज्या महिलांच्या खात्यात पैसेसुद्धा जमा झाले नाही आहेत, ओके, या जिल्ह्यातल्या असूनसुद्धा त्या महिलांसुद्धा कमेंट करा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ओके, आता ज्यांना अजून पैसे मिळालेले नाही आहेत त्या जिल्ह्यांबद्दल आपण माहिती पाहूया. ओके, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. ओके, तर या जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रिया अजून सुरू असून अनेक लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. ओके, या जिल्ह्यांमध्ये आता हळूहळू पैसे यायला सुरू झालेले आहेत. ओके, मात्र शासनाकडून टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जात आहेत. ओके, त्यामुळे पुढील काही दिवसात या जिल्ह्यांमध्ये देखील हप्ते जमा होण्याची शक्यता आहे. ओके, तर लाडक्या बहिणीनं एक महत्त्वाची सूचना तुम्ही लक्षात ठेवा की जिल्ह्यातील सर्व महिलांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होत नाहीत. ओके, DBT प्रणालीद्वारे टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाते. त्यामुळे तुमच्या शेजारच्या खात्यात पैसे आले असतील आणि तुमच्या खात्यात आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही आहे. आता ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही आहेत त्यांनी काय करावे ते पाहूया. ओके, सर्वप्रथम तुमचे KYC पूर्ण झाले आहे का ते तपासावे. ओके, त्यानंतर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का ते तपासा. तुमचे खाते सक्रिय आहे का याची तुम्ही खात्री करा. ओके, आणि अर्जामधील नाव असेल, आधार क्रमांक व इतर माहिती योग्य आहे का ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्या. या सर्व गोष्टी बरोबर आहेत का ते बघा. ओके, कारण की शासनाकडून लाभार्थी पडताळणी देखील सुरू आहे सध्या. ओके, त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज रद्द केले जाऊ शकतात, म्हणून सर्व माहिती योग्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, पात्र महिलांनी बँक खाते नियमित तपासावे. हप्ता न मिळाल्यास महिला व बालविकास विभाग किंवा संबंधित कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता. ओके, आणि शासनाकडून अधिकृत माहिती आल्यास त्यानुसार पुढील हप्त्यांचे वितरणसुद्धा केले जाईल बाकीच्या जिल्ह्यांमध्ये. ओके, आता मे 2026च्या 1500 हप्त्याचे वितरण सध्या सुरू झालेले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. जिल्ह्यांची मी तुम्हाला नावंसुद्धा सांगितली आणि ज्या जिल्ह्यांमध्ये आले नाही आहेत, अजून सुरू आहे वितरण, त्या जिल्ह्यांची मी सुद्धा तुम्हाला नावं सांगितलेली आहेत. ओके, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रिया सुरू असून पुढील काही दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता आहे, म्हणून सर्व लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते नियमित तपासत राहावे. ओके, आणि ही माहिती जर तुम्हाला महिलांना उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा. तुमच्या सर्व बहिणी, आई, नातेवाईक आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि लाडकी बहीण योजना तसेच इतर सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी माझं हे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.